आपल्या आमच्या मुख्य व्यासपीठावर असेल, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाऊ शकतं याची नोंद घ्या. संघमालक आणि कॅप्टन टीम स्टार 11 आपला 12वा प्रतिनिधी आपला 12th मॅन जर आमच्या मुख्य व्यासपीठावर नसेल तर मात्र आपलं पॅनलाइज केलं जाऊ शकतं याची नोंद आपण घ्यायची आहे. आला का त्यांचा चला दोन्ही संघांचे 12th मॅन आमच्याकडे पोहोचतील याची नोंद घ्या. मॅच नंबर 6 इन ऍक्शन मध्ये येईल एसपी सोडे परिवार आणि त्यांच्या विरोधामध्ये स्टार 11. स्टार काय स्टार 11 तर चला इन ऍक्शन मध्ये जाऊया. 6 सीटर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. पहिला चेंडू इन ऍक्शन मध्ये फेकण्यासाठी करण दळवी आणि पहिला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला संधी होती मात्र थोडीशी मिळती राहिली. चेल त्या ठिकाणी सोडला जातो आणि पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळत असताना सुशांत या बॅटरला. सुशांत आणि मंगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. टीम एसपी सोडे परिवार या संघासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी. एका बाजूला सुशांत, दुसऱ्या बाजूला मंगेश. गोलंदाजी मार्कवर करण दळवी. करण दळवीने पहिल्या चेंडूवर संधी उपलब्ध करून दिली होती, ती संधी मात्र क्षेत्ररक्षकाला हेरता आली नाही आणि सुशांत आपली खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये जुनी जिवंत ठेवताना पाहायला मिळतो. यावेळेला फटका सजवण्याचा प्रयत्न आणि चेंडू इंटू द एअर. लंडनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इंटरेस्टेड पाहायला मिळतो, त्याने टिपलाय झेल आणि अगदी दुसऱ्या चेंडूवर संपलाय मंगेश या बॅटरचा खेळ. दुसऱ्या चेंडूवर पहिला हादरा लागत असताना टीम एसपी सोडे परिवार या संघाला टेनिस क्रिकेट मधली एक प्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धवलवल्ली प्रीमियर लीग 2026 पर्व दुसऱ्या पर्वामध्ये रंगणारी ही स्पर्धा. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. तिचा खूप रंगतदार अशी स्पर्धा. तब्बल 12 संघ एका गावातूनच या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. घाणीच त्याला हवं त्याच्या बाजूला हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिला इन ऍक्शन मध्ये पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट मिळवल्या कारण दळवीला. दोन्ही चेंडूवर झेलची संधी होती. पहिल्या चेंडूवर झेल हुकला आणि दुसऱ्या चेंडूवर झेल टिपण्यात आला. पुन्हा एकदा ती संधी उपलब्ध झाली. यावेळेला पुन्हा एकदा झेल सोडला जातो आणि 4 धावांचा बोनस. अगदीच दिवाळीमध्ये नाही तर नव्या वर्षामध्ये हा बोनस दिला जातो. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा सोडलेला झेल आणि त्यावर टोकलेला हा षटकार. गोलंदाजाच्या जिवारी अगदीच जिवारी लागणारा हा फटका म्हणता येईल कारण हा षटकार ज्या बॅटरनं टोकला त्याचं नाव आहे आदित्य आणि आदित्यला अगदीच जीवनदान मिळालं. मागच्या चेंडूवर तिथे 4 धावा त्याच्या खात्यामध्ये जमा झाल्या. तर नंतरच्या चेंडूवर त्यांना एक जागा बनवली. स्क्वेअर रिझन मधून तो चेंडू ट्रॅव्हल झाला, इंटू द एअर षटकार आला आणि त्या षटकारासहित धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 11 धावसंख्येवर. 1-11 लॉस ऑफ द 1 विकेट. टीम एसपी सोडे परिवार यांच्या माध्यमातून तब्बल 11 धावा धावफलकावर एका गडाच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम फटका सजवला आणि जर पहिला तर चेंडू अगदीच निघून जातो. 1 बाउन्स टू बाउन्स मैदानाला गुदगुल्या जाणार चेंडू सीमारेषे पार. अगदीच पहिलं तर षटकातील 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. 5 चेंडू अखेर तब्बल 15 धावा धावफलकावर.
दरम्यान शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आणि यावेळेला चेंडू हवाई सफर होत असताना पाहायला मिळतो. पण उंची जास्त मिळाल्या, लांबी कमी आणि तिथे 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कुठलंही कॉलिंग होतं. 2 गाड्या एकमेकाला धडकल्या, नुकसान झालंय संघाचं, सुटला झेल आणि त्यासोबत 2 धावा सुद्धा समोरच्या संघाला मिळताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर का पाहिले ना तर करण दळवीच्या या षटकामध्ये 3 झेल सुटली आणि त्याच कारणाने हे षटक जर पहिले तर 17 धावांपर्यंत पोहोचणारं पाहायला मिळतं. कारण पहिल्या चेंडूवर झेल सुटला तिथं 1 धाव आली, तिसऱ्या चेंडूवर झेल सुटला तिथं 4 धावा आल्या आणि 6व्या चेंडूवर झेल सुटला तिथं 2 धावा आल्या. आणि याच दरम्यान जर पाहिलं ना तर आदित्यनं 1 षटकार आणि 1 चौकार असाही ठोकण्याचा कारनामा मैदानाच्या आतमध्ये केला. आदित्यच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत आपण पाहिला. तब्बल 17 धावा पहिल्या षटकाअखेर एका गडीच्या मोबदल्यामध्ये टीम SP सोडे परिवार हा संघ आपला पाहायला मिळतो. स्टार 11 आणि या SP सोडे परिवार या 2 संघांमध्ये हा सामना रंगताना पाहायला मिळतो. यानंतर होणारा सामना असेल 5 ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये काकाश्री 11 या 2 संघांनी तयार राहायचं. 5 ब्रदर्स आणि काकाश्री 11 यांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं याची नोंद घ्या. पहिल्या सामन्यांमध्ये ज्या 2 संघांनी विजय मिळवला असे 2 संघ आपला इन ऍक्शन मध्ये त्यांना पाहायला मिळेल. बॉलर नेम प्लीज. तर गोलंदाजी मार्कवर अनिल आंबेलकर आपला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर येत असताना पहिलं षटक 17 धावांचं राहिलं जिथं क्षेत्ररक्षकांची तेवढीशी साथ मिळाली नाही. आणि ज्या वेळेला प्रीमियर लीग सारखी परिवार आपण खेळत असतो ना त्यावेळेला गावातील प्रत्येक खेळाडू हा प्रॅक्टिस करणारा नसतो आणि त्या कारणाने ही जय सुटताना किंवा मिसमेट होताना आपण सातत्यानं पाहतो. त्यामध्ये त्या क्षेत्ररक्षकांची सुद्धा फारशी चुकी नसते कारण तेवढंच क्रिकेट खेळायची वेळ त्या खेळाडूला मिळत नसते. याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडलं तर अनिल आंबेकरनं हा पहिला चेंडू निर्धाव हाताळला, डॉट बॉल हाताळला, विकेट किपरची त्याला साथ मिळते, कुठलीही धाव या चेंडूवर येत नाहीये. ऑन स्ट्राईक बॅटर जर आपण पाहिला तर मिस्टर मंगेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. मंगेश त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना अनिल आंबेलकर आपल्याला पाहायला मिळतो. आणि या वेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. पंचांकडे अपील नक्कीच केली होती पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. हा इशारा पंचांकडून येत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल आला, बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू, 2 डॉट बॉल अनिल आंबेलकरच्या गोलंदाजी बरोबर पाहायला मिळतात. दरम्यान तिसरा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अनिल सज्ज आपल्या गोलंदाजी मार्कवर यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवर काय घडलं हा सीमापंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. चेंडू अगदीच सीमारेषेच्या काही इंच बाहेर पडतो आणि 6 धावांची मोहर, अल्टीपल्टीचा हा फटका आणि त्यावर मात्र अप्रतिम अशा 6 धावांची मोहर उमटवली गेली. अगदीच सरळ बॅटने चेंडू बॅटला लागत नव्हती. फलंदाजांना थोडंसं क्रीज आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो यशस्वी देखील राहिला. मंगेशने 2 निर्धाव चेंडू खेळल्यानंतर षटकार त्याच्या अकाउंटवर येताना पाहायला मिळतो. या षटकाराची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली. 2-3-23 2-3-23 धावा धावफल कव्हर. क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला काही ना वेगळं करणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेला तुमच्याकडून चांगली स्ट्राईक होत नसते आणि तेच करण्याचं काम मंगेशने केलं. एक धाव काढली या चेंडूवर दुसऱ्या धावेसाठी मंगेशनं अगदीच प्रयत्न केला होता मात्र त्याला आदित्यकडून येतो नकार. एका धावेवर समाधान, एका धावेने धावसंख्या 2-4-24 2-4-24 धावा. एक गडी नक्कीच SP सोडे परिवार या संघानं गमावला. त्यानंतर मात्र चांगली भागीदारी या 2 बॅटरमध्ये होत असताना पाहायला मिळतं. एका बाजूला मंगेश आणि दुसऱ्या बाजूला आदित्य ऑन स्ट्राईक त्याच्या विरोधामध्ये अनिल गोलंदाजी करतोय. या वेळेला अगदीच जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये कुठले प्रोटेक्शन त्या रिझनमध्ये नाही आहे. चेंडू निघून जातो मैदाना गुदगुल्या करत, चेंडू सीमारेषेपार आलाय अगदीच DP षटकार. प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरी आणि या दुसऱ्या पर्वातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. अगदीच ही प्रीमियर लीग जरी असली तरी नॉकआउट
च्या मॅचेस या स्पर्धेमध्ये खेळवल्या जातात. लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आज खेळली जात नसली कारण कमी वेळेमध्ये जास्त मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत आणि त्या कारणानं आपण हा फॉर्मॅट या ठिकाणी निवडला. अगदीच यानंतरचा मॅच पहिल्या आणि चौथी मॅच जो संघ जिंकला अर्थात फाईव्ह ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये काकाश्री 11 या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. यावेळेला पुन्हा त्या स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट केलं जातं. प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. चांगली फील्ड अगदीच चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवण्याचं काम केलं गेलं. चांगली फेकी तोपर्यंत रनिंग उठवून विकेट दोन्ही बॅटरची खूप चांगली आहे. चांगला फिटनेस प्रत्यक्षक मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स दाखवत आहेत. 2 धावा पडून पूर्ण काढल्यात. षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी समाप्त केली जाते. 2 षटका अखेर फलकावर धावा आहेत त्या म्हणजे तब्बल 30 तर 30चा आकडा मैदानाच्या आतमध्ये लागला आपल्याला पाहायला मिळतो. पाणी दिलं. चला कृपया वेळ न घेता लगेच सामना सुरुवात करायची. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. पहिलं षटक 17 धावांचं राहिलं. दुसरं षटक राहिले 13 धावांचं, ज्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार येताना पाहायला मिळाला. अनिल आंबेडकर यांनी नक्कीच सुरुवात चांगली केली होती. पहिले 2 निर्धाव चेंडू त्यानंतर षटकार चौकार इथं आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 13 धावा दुसऱ्या षटकामध्ये आला. तिसऱ्या षटकासाठी कुठला गोलंदाज झाला अगदीच खेळपट्टीवर आणलं गेलं. बॉलर कोण हा? रुपेश. स्टार 11 संघाचा रुपेश गोलंदाजी मार्कवर त्यांना पाहायला मिळतो. रुपेश आणि त्याच्या समोर ऑन स्ट्राईक मिस्टर आदित्य आपल्याला पाहायला मिळतो. तीन षटकार आणि 1 षटकार आणि 3 चौकाराच्या सहाय्यानं आदित्य जर पाहिलं तर 22 या धावा वैयक्तिक धावसंख्या तो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक करतो. ऑन स्ट्राईक आदित्य आणि त्याच्या विरोधामध्ये गोलंदाज रुपेश टू आदित्य अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये यावेळेला पहिल्या चेंडूला आणि कट केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव कम्प्लीट होईल. एकेरी धावावर समाधान मैदानाच्या आतमध्ये मानलं जातं. या एकेरीनं धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल तब्बल 31 धावा. 31 वर 1 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. हा सामना जर का पाहिला तर स्टार 11 आणि SP सोडा परिवार या 2 संघांमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. योग्य जजमेंट सहित आणि अप्रतिम सुंदररित्या हा चेंडू कंप्लीट केला. आणखी एक विकेट गोलंदाजाला घेण्यामध्ये या क्षेत्ररक्षकाने सहकार्य केला आणि या दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना आदित्यच्या खेळीला पूर्णविराम लागेल. 22 धावा त्याच्या नावावर आहेत. 3 चौकार आणि 1 षटकार अगदी त्याच्या बॅटमध्ये निघताना पाहायला मिळाला. डबल वल्ली प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वामध्ये काही रंगतदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना अगदीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रदीप. या इनिंगमध्ये जर का आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकांची तेवढी चांगली साथ गोलंदाजाला लाभली नाही. धावसंख्या 31 आहे. षटक क्रमांक 30 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातं आणि ते फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर रुपेशला आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप गेला. आदित्य अगदी चांगली खेळीपाना केली मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये तो बाद झाला. थोडंसं लेझी क्रिकेट स्लोअर गतीतला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचला. निर्धाव चेंडू डॉट बॉल आणि 3 चेंडू आतापर्यंत रुपेशने हाताळलेत. अप्रतिम विरोधाची त्यांना आतापर्यंत पहिल्या या षटकाच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या षटकातील नंतरचे 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जाते. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. या इंटू द गॅप चेंडू झालाय फरार. चेंडू सीमा रेषेपार आलाय. आणखी एक डबल बल्ली प्रीमियर लीग चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जमीन पोहोचली. तब्बल 35 या धावसंख्येवर. रुपेशचं हे षटक सुरुवातीला चांगलं राहिलं. पहिल्या 3 चेंडूवर 1 धाव 1 विकेट अशी परिस्थिती होती. नंतरच्या या चेंडूवर अगदीच प्रदीपने चौकार ठोकला. पहिल्या चेंडूवर थोडासा चेंडू समजला नव्हता मात्र दुसऱ्या चेंडूवर योग्य रीतीने त्या चेंडूला खेळत असताना थोडासा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये हा झेल शतकषकाने कंप्लीट केला आणि फक्त 1 चौकार आपल्या खात्यामध्ये जमा करून प्रदीप मात्र डगआउटमध्ये रिटर्न येतो. परतीचा तिकीट त्याचा कापला गेला
चांगली गोलंदाजी रुपेश यानं अगदीच दुसरा विकेट त्याच्या अकाउंटमध्ये जमा होत असताना या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर तेजस. धवलपल्ली प्रीमियर लीग दुसरा पर्व आपण सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून युट्यूब वाहिनीवर थेट लाईव्ह पाहताना पाहायला मिळतो. सिक्स सीटर स्पोर्ट्स जी टीम आपल्यासोबत पाहायला मिळते सिक्स सीटरच्या माध्यमातून प्रशांत भगत सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या सुट्टीला कॅमेरा लेन्सवर तुषार कोरले ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं कॉम्बिनेशन दोघांच्या माध्यमातून आणि या वेळेला कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षकांचं तेवढं चांगलं पाहायला मिळत नाही. अगदीच खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. जिथं कदाचित एक धाव असती तिथं 2ची जोडी लावली गेली आणि या 2 धावांना धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. आमच्या स्कोररला जिथं 1 लिहायचं होतं तिथं 2 लिहावा लागतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 2 गडे या षटकामध्ये टिपले गेले आणि तब्बल 7 धावा खर्च केला गेला. षटक प्रमाणाने थोडंसं चांगल्या अगदीच 7 धावा खर्च करून 2 विकेट या गोलंदाजाने आपल्या नावावर केली. चांगली गोलंदाजी म्हणता येईल रुपेश गोलंदाजचे. स्लॅगवरचं शेवटचं षटक भैरवीचं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कुठल्या गोलंदाजाला अगदीच ती जबाबदारी दिली जाते हे पाहण्याजोगं ठरणार आहे. शेवटचं षटक आहे या इनिंगमधील. 4 षटकांचे सामने आपण या धवलपल्ली प्रीमियर लीगमध्ये पाहतो आणि सकाळच्या सत्रापासून खूप चांगली बॅटिंग म्हणजे हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर मागची मॅच जर पाहिली थोडीशी अगदीच तेवढा चांगला स्कोअर त्या मॅचमध्ये आला नाही आणि आता दुपारच्या सत्रामध्ये स्कोअर थोडासा थंडावलेला पाहायला मिळतो. ही मॅच सुद्धा पाहिली तर 3 षटकांचा खेळ झाला. 37 धावा धावफलकावर आहेत. मात्र तिसरे षटक खूप चांगलं झालं. नवीन गोलंदाज चौथ्या षटकामध्ये अनिल समनाक गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. यावेळेला चेंडूला रडारमध्ये घेण्याचा प्रयत्न होता पण तेवढा प्रॉमिसिंग फटका नाही आहे. लॉंगचा क्षेत्ररक्षणला फील्ड करतोय तोपर्यंत चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली स्फोट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून लावली गेली आणि 2 धावा मात्र पूर्णस्वात नेण्यात आल्या. या दोन्ही धावांना धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल तब्बल 39 धावा. 39 धावा धावफलकावर लागल्या पाहायला मिळतात. 3 गडी डाऊन टीम SP सोडा परिवार हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर इनिंग ब्रेकमध्ये पुन्हा एकदा विनंती करतो 2 संघ कॅप्टन 5 ब्रदर्स आणि काकाश्री 11 यांनी यायचं आणि या वेळेला चेंडू रडार मध्ये आला आणि त्याला मात्र सीमा पार पोहोचवला. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. जिथं संधी होती चेंडूला सीमा पार पोहोचवण्याची आणि त्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला जातो योग्य रीतीनं. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने हा फटका सजवला गेला. जिथं चेंडू खाली होता आडव्या बॅटमध्ये चेंडूला टॅकल करण्यात आला आणि सीमापार पोहोचवला आला. षटकार धावसंख्या फ्लाय करेल जाऊन पोहोचेल तब्बल 45 रन. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत अगदीच जीवाचा अखंड करत पोहोचतो पण आपल्या उजनीमध्ये ते झेलला काही टिपता आलेला नाही. प्रयत्न चांगले होते. प्रयत्नांना अपयश मात्र आलं पण प्रयत्नांची सराहना करणं इथून मात्र गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला यावेळेला शोधून काढला आणि कुठलीही मिस्टेक त्या ठिकाणी केली जात नाही. कॉर्नर रिझन मध्ये टिपला जातो झेल. संपतोय बॅटर मंगेशचा खेळ. मंगेश अगदीच आपल्या संघासाठी आपल्याला दिलेली जबाबदारी काही अंश त्यांनी नक्कीच पार पाडले. 2 षटकार त्याच्या बॅटमधून चांगल्या रीतीने आले होते मात्र यावेळेला जिथं जबाबदारी होती मोठा फटका खेळण्याची तो मोठा फटका खेळण्यामध्ये अपयश आलं मंगेशला आणि मंगेशला तंबूचा रस्ता त्याला धरावा लागला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहित मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावर जातो आणि इथून मात्र जर पाहिलं तर शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. कोर्टाच्या मार्कवर पुन्हा एकदा अनिल सज्ज 1 विकेट त्याच्या नावावर आली. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. चांगली पकड तेवढी चांगली फेकी मात्र चांगला
कव्हर त्या चेंडूला केलं गेलं. विकेट किपरच्या थोडंसं वरून तो चेंडू ट्रॅव्हल झाला, मात्र चांगलं कव्हरिंग त्या चेंडूला केलं गेलं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवर ऑन स्ट्राईक मिस्टर तेजस आपल्या स्ट्राईकवर पाहायला मिळेल. मात्र शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील तेजस त्या चेंडूचा सामना करेल तर गोलंदाजी मार्कवर अनिल आपला पाहायला मिळत आहे. तर या वेळेला तिचा मोठा फटका सजवता आलेला नाही. या एकदा कंप्लीट होईल, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नसणारा. पहिली इनिंग इथे समाप्त होते. पहिल्या इनिंग अखेर तब्बल 49 धावा आणि आजच्या दिवसातील दुसरा असा सामना असेल जिथे 49 धावा लावल्या गेल्यात आणि आजच्या दिवसामध्ये एका बॅटरच्या माध्यमातून सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये 49 धावा लावल्या गेल्या होत्या. आता मात्र हे दुसरा सामना जिथे 50 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 50 धावा लक्ष मैदानाच्या आतमध्ये असणारा. टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचा 5 ब्रदर्स टीम कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये काकाश्री 11 कॅप्टन. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं. आपण टॉस करणार आहोत. तर 5 ब्रदर्स आणि काकाश्री या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जातो. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल. हे दोन्ही विजेता संघ आहेत ज्यांनी आपले पहिले सामने नक्कीच जिंकले होते. मात्र दोन विनर्स मध्ये हा सामना होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला काकाश्री आणि दुसऱ्या बाजूला टीम 5 ब्रदर्स. चला टॉस होत असताना कॅमेरा लेन्स मध्ये कलेक्ट केला जातो. 5 ब्रदर्सने हा टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. 5 ब्रदर्स आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. 5 ब्रदर्स आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. अगदीच दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले त्याकरता दोन्ही संघांचे आम्ही आभार मानतो. 5 brothers संघ win the toss elected to field first. तीच 50 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. जोपर्यंत सेकंड इनिंगला सुरुवात होता तोपर्यंत आपण पुन्हा एकदा जाऊया मान्यवर व्यक्तींकडून या स्पर्धेसाठी अगदीच मोलाचं सहकार्य केलं त्यांची नावं मी या ठिकाणी अनाऊन्स करतो. तर आपण जर का पाहिलं तर प्रथम आणि द्वितीय त्यासोबत तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या आपल्याला या ठिकाणी स्पॉन्सर केल्या गेल्या आहेत एकविरा एंटरप्राइजेस कल्पेश संतोष सागवेकर सरांकडून. तर जे मालिकावीरचे चषक आहे ते श्री कुमार बाबा गावडे. मालिकावीरची सीज आपण पाहतो कुमार अंश प्रणय शिंदे यांच्याकडून. मालिकावीरची बॅट कुमार बाबा गावडे यांच्याकडून स्पॉन्सर केली गेली. त्यासोबत मालिकावीर होम थिएटर कुमार विनीत अनंत पेटावे यांच्याकडून देण्यात आलं. बेस्ट बॅट्समन चषक कुमार श्रलव स्वप्नील सोडे. बेस्ट बॅटमन्स बॅट श्री नरेंद्र वाडेकर. बेस्ट बॉलर चषक श्री श्रलव स्वप्नील सोडे. बेस्ट बॉलर स्वीट्स श्री अमित दळवी. बेस्ट कीपर श्री आदेश बोरेड. बेस्ट कॅप्टन श्री विलास नाचणेकर. बेस्ट फिल्डर श्री भावेश गार्डी. सिक्सर किंग मिस्त्री परिवार उगवता सितारा स्वप्नीला आग्रे. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर श्री भावेश धोपटे. चेतन मिस्त्री यांना विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं स्कोरिंगसाठी आपली रिक्वायरमेंट आहे. चेतन मिस्त्री यांना विनंती आहे आपण स्कोरिंगसाठी मुख्य मंचावर यायचं. मैदानाच्या आतमध्ये अनिल आंबेलकर आणि उदय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतं.
पण पुन्हा एकदा जोडीच्या मान्यवरांनी आपलं सहकार्य केलं. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर श्री भावेश दुपटे, बेस्ट कॅच श्री कुमार शायश्री विनोद बाणे, सामनावीर टी शर्ट जे प्रत्येक सामन्यामध्ये दिलं जातं ते स्पॉन्सर केलं श्री मनीष सत्यवान नार्वेकर. स्पर्धेत लागणारे बॉल श्री सूर्यकांत सोडे. नंतर स्पर्धेतील सर्व जे बॅनर आपण पाहतोय ते बॅनर करण दलवी. विशेष सहकार्य जे सन्मान चिन्ह आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेत ते अप्पन जोशी. त्यासोबत विशेष सहकार्य जे सन्मान चिन्ह श्री अमोल जोशी. संघमालक सन्मान चिन्ह स्पृहा संदेश तिर्लेटकर. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज टी शर्ट सुहास एकनाथ थोटम. त्यासोबत सावी मनेश तुस्कर यांच्याकडून 2000 रुपयांचं एक विशेष सहकार्य आपल्याला लाभलं. त्यासोबत मान ऑफ द सिरीजसाठी टी शर्ट आमचे जवळचे समालोचक मित्र NK अर्थात नरेंद्र कामतेकर यांच्याकडून मंडळासाठी लाभलं. सर्व दात्यांचे आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपण सेकंड इनिंगमध्ये इन ॲक्शनमध्ये जातो. आणि या सेकंड इनिंगमध्ये ॲज अ स्कोरर आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातात चेतन मिस्त्री सर. अगदीच पहिल्या चेंडूवर एका धाब्यानं श्रीगणेश केला जातोय. 50 धावांचा पाठलाग करायचा. 50ला राऊंड 24 चेंडू आणि 50 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच चेंडूवर अगदीच मंगेश मिस्त्रीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यावर एक धाव जमा केली ते म्हणजे उदय आहेर. आणि त्याच्या सोबतीनं अनिल आंबेलकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन साधण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. टीम स्टार 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना एका बाजूला स्टार 11 आणि त्यांच्या सोबतीनं SP सोडा परिवार हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. 24-50चं लक्ष असताना पहिल्या चेंडूवर एक धाव आली. दुसरा चेंडू अनिल यांच्यासाठी आणि या वेळेला अगदीच तट्या चक्काच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ रेझर मधून ट्रॅव्हल झाला. चेंडू गेला सीमारेषे पार आला DPL चौकार. 4 धावांचा वार होत असताना पाहायला मिळतो. पटका सुंदरसा जवळ अगदीच पहिला चेंडू थोडासा उंची घेणाऱ्या आडव्या बॅटनं त्या चेंडूला स्ट्राईक करण्यात आला. आणि जे रिझन सुद्धा निवडलं खूप चांगलं रिझन होतं जिथं अगदीच खाली क्षेत्र आपल्याला पाहायला मिळालं कारण तटीय सर्कलच्या पाबंदीज आहेत. आणि आता कळलं ऑफसाईडच्या दिशेने जर पाहिलं तर कुठलंही प्रोटेक्शन नाही आहे आणि त्याचाच फायदा बॅटर अनिल उचलताना पाहायला मिळतो. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि या वेळेला फटका फर्स्टला गेलाय का तर नो मॅच लालमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतं. 1 बाउन्सनं चेंडू सीमारेषे पार आला. 4 धावांचा वार चौकार. तटीय सर्कलचा प्रबंध असताना मात्र लॉंगॉनमध्ये कुठलंही प्रोटेक्शन नव्हतं आणि त्याचा फायदा अनिल आंबेडकर उचलताना पाहायला मिळाला. अगदीच मागच्या 2 चेंडूवर 2 चौकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला आणि पॉवर प्लेचा फायदा अगदीच उचलत असताना मंगेश मिस्त्री यावेळेला स्ट्राईकमध्ये थोडंसं चेंज करतो. आपला क्षेत्ररक्षक चला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज अनिल आंबेडकर ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न बॅटची एज अगदीचा लेफ्ट स्लिक मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळतं. आणखी एक धाव बॅटची इनसाइड एज लेमन कट लागताना आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक धाव घेण्याची संधी मिळाली. या एकेरीने हा फरक पुढे जाईल. जवळ पोहोचेल 1-0 1-0 10 धावा. दरम्यान अगदीच एका धावावर समाधान मानण्याचं काम दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतायत. या एकेरीनं धावफलक पुढे जाते 11 बार. 1-1 11 1-1 11. कुठलंही नुकसान आतापर्यंत संघाला झालेलं नाहीये. 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. मंगेश मिस्त्री गोलंदाजी मार्कवर 2 चौकार त्याच्या विरोधामध्ये नक्कीच खेचले गेले. त्यानंतर मात्र त्यांना कमबॅक करून दाखवलं. मागच्या 2 चेंडूवर फक्त 2 सिंगल. पुन्हा एकदा अनिल ऑन स्ट्राईक ज्याच्या बॅटमधून 2 चौकार येताना पाहायला मिळालेत तोच अनिल आंबेलकर.
ऑन स्ट्राईक पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा चेंज केला जातो. जर पाहिलं तर स्क्वॉट लेगला मैदानाच्या आतमध्ये घेतलं जातं आणि जो लॉंगकॉपचा क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र डीपमध्ये पोहोचवलं जातं. आता मात्र डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक जे पाहायला मिळतात 30 सर्कलच्या बाहेर, ते एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ. आणि या फळेला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन असताना त्या दोघांनाही अगदीच प्रेक्षक बनवलं आणि त्या दोघांना कुठलीही संधी न देता अगदी स्टेट डाऊन द ग्राउंड या वेळेला चेंडू निघून आला. आमच्या कॅमेरामॅनच्या पोटीसाठी चेंडू सीमारेषे पार आला, षटकार आला आणि या षटकारासहित पहिलं षटक थोडंसं महागडं साबित करत असताना तब्बल 17 धावांचंही षटक राहिलं. तिथे पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर पहिलं षटक 17 धावांचं होतं आणि एक विकेट त्या ओव्हरमध्ये आली होती. मात्र या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 17 धावा मात्र आल्यात, विकेट कुठलीही नाही गेली. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिल आंबेलकरची राहिली. एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून. तब्बल जर का पाहिलं तर 15 धावा आतापर्यंत अनिल आंबेलकरच्या बॅटमधून निघता आल्यात, तर 2 धावा उदय नावावर पाहायला मिळतात. धवलवल्ली प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये काही रंगतदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र घडायला काय जर का आपण पहिल्या 2 वाजून 8 मिनिटं झाले तर तब्बल 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो. यानंतरचा सामना 2 विजेता संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फाईव्ह ब्रदर्स आणि काकाश्री 11 या 2 संघांमध्ये हा सामना पाहायला मिळेल. चला फलबंदी आता मात्र द्वितीय सर्कलचं पाबंद या ठिकाणी शिथिल होताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र जर पाहिलं तर 5 क्षेत्ररक्षक आपल्या डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. स्क्वॉट लेग असेल, मिडॉन असेल, लंगन पाहायला मिळतं. तर लंगा पाणी काव कॉर्नर अशी डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला चेंडू अगदीच पुन्हा एकदा चांगली कट आपल्याला पाहायला मिळतं आणि चेंडू मिडविकेट रिझन मधून ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. 4 धावांची मोहर त्या चेंडूवर उमटलेली पाहायला मिळतं. किरण 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 षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या चेंडूवर मोठा हल्ला चालवण्याचा प्रयत्न. डीपमधून चेंडूपर्यंत पोहोचतो तोपर्यंत एकेरी धाव तो फलकावर ऍड होईल. दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी प्रदीप शिवगण आपल्याला पाहायला मिळतो. दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतो. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा 2 चेंडू त्यांना आतापर्यंत हाताळलेत. ते 2 चेंडूवर एक चौकार एक सिंगल अशा एकूण 5 धावा खर्च केला गेला. धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर कुठलाही गडी न गमावता स्टार 11 संघाच्या खात्यामध्ये तब्बल 22 धावा आतापर्यंत चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिल्या. आणि या फळीला अगदीच जीव सुटला जातो. डॉट बॉल आहे, हिट बॉल आहे. पंच डेड बॉल घोषित करतात. डेड बॉल असेल पंचांच्या माध्यमातून या चेंडूला मृत बॉल घोषित केलं जातं.
चला पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाज मार्कवर सज्ज होत असताना अगदीच ऑन स्ट्राईक अनिल आंबेलकर. चला कॅप्टनच्या माध्यमातून सातत्यानं फील्डमध्ये काही चेंजेस केले जात आहेत. थोडंसं जास्तीचा वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय याची नोंद घ्या. या वेळेला फलंदाजापासून थोडंसं दूर ठेवलेला चेंडू थोडासा खाली राहतो पडल्यानंतर अगदीच चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो गोलंदाजच्या माध्यमातून. आज समोरची पिच असताना देखील भरपूर गोलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केला, पण ज्याच्या वेळेला गोलंदाज चुकला त्यावेळेला अगदी आपल्या इकॉनॉमीला तो मुक्ताना पाहायला मिळाला. या बॉलला पुन्हा एकदा बॅटची इनसाइड यायची लागते, चेंडू ट्रॅव्हल करतो. विधीचा 30 सेकंदमध्ये चेंडूला कलेक्ट केला जाईल, तोपर्यंत फक्त एकेरी धाव घेण्याची मुदत दोन्ही बॅटरकडे असेल. अगदीच एकेरीना धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 23 धावा. 2-3-23 धावा धावफलक कव्हर. एक जमेची बाजू जर का आपण पाहिली स्टार 11 तर धावफलकावर धावा सातत्यानं येत आहेत आणि त्याच्या सुट्टीनं विकेट देखील आतापर्यंत आलेली नाही आहे. विकेटचा रकाना जो खाली आहे तो मात्र SP सोडा परिवारला भरावा लागणार आहे आणि त्यासाठी ज्या गोलंदाजावरती धुरा सुटवली गेला प्रदीप उदय या वेळेला पुन्हा एकदा थोडासा चेंडूला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा यशस्वी होतो. आणखी एक डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू आला. आतापर्यंत 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळले गेले. 5 चेंडू मागे 6 धावा खर्च करत चांगले इकॉनॉमी राखण्याचं काम या गोलंदाजाने केलं. प्रदीप शिवगमचा हे षटक चांगला षटक म्हणत होतो मी मागच्याच या चेंडूच्या अगोदर अगदीच म्हटलं की प्रदीप शिवगमनं खूप चांगलं षटक हाताळलं, पण कदाचित गोलंदाज समालोचकाची नजर लागते असं म्हटलं जातं बऱ्याचदा आणि तेच मैदानाच्या आतमध्ये कदाचित घडलं की काय. आणि शिवगमच्या प्रदीपच्या या चेंडूवर षटकार आला आणि या षटकारानंतर षटक जर का पाहिलं तर तब्बल 12 धावांचं हे षटक राहिलं. या 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचल्या 29 धावा. अजूनही जर पाहिलं तर 21 धावांची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12-12-21चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मॅच अगदीच बॅलन्सिंग आहे, खूप चांगला तालमेल या मॅचचा आपल्याला अजूनपर्यंत पाहायला मिळतो. 6 चेंडू 21 धावा मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. मात्र जो इथून चांगला क्रिकेट आपल्या संघासाठी खेळेल त्याच्या बाजूने ही मॅच जाताना पाहायला मिळेल. कमी ठेव ना, खाली उचलून बॉक्स मध्ये ठेव, कमी ठेव. खाली चला SP सोडे परिवार आपला ट्रॉफी आमच्याकडे नाही आहे, प्लीज आपण प्लेयरची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. SP सोडे परिवार सूर्यकांत कोंडूची मार्फत पाहायला मिळतो. गोलंदाज सूर्यकांत षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिला मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी झाला सज्ज. हॅलो या वेळेला अगदीच यष्टांना हाय हल्ले टाटा बाय बाय करणारा चेंडू आपला पाहायला मिळाला. काही इंचाने हा चेंडू विकेट किपरपर्यंत पोहोचतो आणि पंचांना या दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी जास्तीची मेहनत करावी लागते. या दगदगता उन्हामध्ये अगदीच त्यांना एक्सरसाइज करण्याची संधी गोलंदाजांना दिली. स्वर चेंडू आला, वाईट चेंडू आला, त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज कुंडजी मार्कवर आणि या वेळेला अनिल आंबेकरनं शेवटच्या क्षणाला आपल्या शॉटला चेक केला. 2 बॅटर कॉलिंग तेवढं चांगलं नव्हतं, मात्र अगदीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. उदयला माहिती होतं की चेंडू जोपर्यंत आपण पोहोचतो तोपर्यंत आपण डेंजर झोनला धावतो, अगदीच आपण पोहोचू शकू आणि चांगलं कॉलिंग उदयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अनिलने थोडासा लेट हा कॉल रिसीव्ह केला, पण
चांगलं डिसिजन राहिलं. धाव पूर्ण केली गेली. 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर मला या वेळेला पुन्हा एकदा अप्रतिम स्लोअर गतीतला चेंडू थोडंसं जास्त उंची घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शरीराचा जाऊन वेध घेणारा हा चेंडू अगदीच एक धाव येते आणि एकेरीनं धावफलक जाऊन पोहोचते 33. 2 वेळा 3 धावा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 33चा आकडा मैदानाच्या आतमध्ये. मात्र विकेटचा रखाना अजूनही खाली आहे आणि जर का पाहिलं तर तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. हा चेक दरम्यान षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा, गोलंदाज मार्ग सूर्यकांत, त्याच्यासमोर बॅटर उदय. तो या वेळेला क्षेत्ररक्षकाला शोधून काढला. आपण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकानं उदयला तेच मैदानाच्या आतमध्ये थांबण्यासाठी भाग पाडले गेले. ज्या पद्धतीनं हा झेला अगदीच चेंडूला क्षेत्ररक्षकाला शोधलं होतं पण क्षेत्ररक्षकाने चेंडूला पकडलेला नाहीये. जेल सुट्ट्या संध मिळते पुन्हा एकदा उदयला. उदय या वेळेला नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर अनिल आंबेलकर स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधून 1 षटकार 2 चौकार. सुरुवातीला चांगली बॅटिंग राहिली, त्यानंतर थोडंसं शांत ठेवण्याचं काम अनिलला देखील गोलंदाजांनी केलं. षटक क्रमांक 3 इनॅक्शन मध्ये 3ऱ्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते म्हणजे 34 धावा. 34 रन ऑन द बोर्ड. 3 चेंडू झालेत. पहिला चेंडू वाईट, 2, 1 आणि 1 असं षटक आतापर्यंत राहिलं. जुनी 9 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आणि 9 चेंडू 16 ना. 9 चेंडू आणि 16 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. सूर्यकांत, त्याच्या समोर अनिल हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेला चांगला चेंडू फलंदाजाने थोडंसं शफल केलं होतं. त्यानंतर अगदीच यष्टांच्या लाईनमध्ये हा चेंडू हाताळला. बॅटच्या सहाय्याने चेंडू स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. अगदीच